राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त अवधूत. प्रेमळ गुरुबंधू भगिनींनो, श्रीपंत कृपेनेच आतापर्यंत श्रीपंत कथामृत मालेतील सुंदर पवित्र प्रेमळ अशी 20 पुष्पे श्रीपंत कंठी आपण सर्वांनी मिळून गुंफली व अर्पिली. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, श्रीपंत गुरु प्यारा, श्रीपंत गुरु न्यारा. तर प्रेम अवतारी संत श्री दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी अर्थात श्रीपंत महाराज बाळेकुंत्रीकर यांचे प्रेरक उद्बोधक जीवनचरित्र कथामृत मालिकेतून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रेमळ प्रयत्न. त्यासाठी श्रवण भक्ती तुम्हा सर्वांवर श्रीपंत कृपे वरदहस्त ठेवून आहेच व तुमचे सर्वांचे प्रोत्साहन दिवसेंदिवस अनेक पटीने लाभत आहे. त्यासाठी मी सचिन सुरेश पंत बाळेकुंद्री, माझी मावशी सौ संध्या रमेश पुजारी व माझ्या प्रेमळ आत्या लताताई जमखंडीकर आम्हा सर्वांचा श्रीचरणी व भक्तचरणी प्रेमळ नमस्कार. या कथामृताची संकल्पना, लेखन व सादरीकरण सौ संध्या रमेश पुजारी यांचे व ते अनेक पटीने बोधप्रद व्हावे यासाठी प्रेमळ मार्गदर्शन लताताई जमखंडीकर यांचे. तर चला गुंफूयात 21वे पुष्प श्रीपंत कथामृत मालेतील श्रीकंठी अर्पण करण्यासाठी, चराचरी दरवळण्यासाठी. श्री गुरुदेव दत्त अवधूत. ओम नमः शिवाय. 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 श्री गुरुदेव दत्त. हृदयवास माझ्या सतत करी दयाळा, सुख विभक्ती देई निजानंद सोहळा. घेई भजन सेवा प्रेम दे अवधूता, अनुसुयानंदना धाव रे धाव दत्ता. अनुसुयानंदना धाव रे धाव दत्ता. श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 2723. मीही येतो, मीही येतो. कोण म्हणायला लागलं बरं हे? कोणीतरी म्हणतंय आम्हाला सगळ्यांना हे असं. मीही येतो, मीही येतो, पंतकंठी मीही रुळतो. शब्दांची ही दाटी वाटी, पाहुनी माझा कंठ दाटतो. अथर्व आशिष शिरी घेऊनी, पंतकथामृत नित्य स्मरतो. कुलस्वामिनी माय सरस्वती, वरदहस्तही सदा राहतो. जिकडे तिकडे सद्गुरु भरला, जिकडे तिकडे सद्गुरु भरला. विश्वस्वरूपी दत्त पाहतो, द्विदशकावर एक अजूनी, पुष्प सुगंधी पदी वाहतो. द्विदशकावर एक अजूनी, पुष्प सुगंधी पदी वाहतो. श्री गुरुदेव दत्त. प्रेमळ गुरुबंधू भगिनींनो, प्रेमास्तव हा जन्म घेतला. ही खूण पंतबोधातून अंतरी अगदी बाणत चालली आहे, खोलवर रुजत चालली आहे. जे का रंजले गांजले, त्यासी पंतांनी अंगीकारिले, उद्धारिले, हे आपण 20व्या पुष्पात पाहिले. आणि आज आता 21वे पुष्प उमलू घातले. मागील पुष्पात पंतांनी रामानंदास, बापू भट्टांना व विनायक ताम्हणकरांना भगवे नेसण्याची परवानगी दिल्याचे आपण पाहिले व त्या वस्त्रास अनुसरून पंतांच्या बोधाचे पूर्णतः पालन करून ते तिघेही पंत स्वरूपी लीन झाले. आता इथेच ही कथा थांबेल कशी? कारण पंतांचा बोध म्हणजे माणिक मोती, हिरे जवाहिरे, अगदी सोने बावन कशी. पंतांनी भगवे नेसण्याची परवानगी विचारांतीच दिली होती, पण याचा अर्थ असा नाही की ती परवानगी प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार आचरावी. पंत म्हणतात, विवेकाची कास धरावी. पंत अनंत, पंत कथा अनंता. हे असे का, हे आता पुढील विवेचनावरून लक्षात येईल. पंतांची दूरदृष्टी, सारासार विवेक बुद्धी, भक्तांसाठी मातृहृदयाची तळमळ, भक्तहितासाठीची कळकळ, म्हणजे जणू शुद्ध निर्मळ गंगाजळ. आता त्याचं काय झालं की भगवं नेसलं की सारं सुटलं, संसार सुटला, मोह सुटला, असा गैरसमज पसरू लागला. काही तरुण मंडळी यास बळी पडली, फसू लागली आणि प्रपंच सोडून, कफनी घालून, बुवा होऊन मिरवू लागली. स्वतः साधू म्हणवू लागली. पंतांना हे कसं आवडेल, त्यांना नाही रुचलं हे. तर असं झालं
की मुंबई जवळच्या वसई येथील एक तरुण गृहस्थ. त्यानं थोडाफार योगाभ्यास केला आणि मग कफनी घालून संन्यासी झाला. एकदा तो पंतांच्याकडे आला, बेळगावला, आणि घरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार पंतांच्या कोचासमोर आसन मांडून बसला. पंत आले. त्यांनी संन्याशाला बघितलं आणि नमस्कार केला. त्यानंही पंतांना नमस्कार केला व काय विचारलं की आपण थोर, आपण मला का नमस्कार केला? तेव्हा पंत काय म्हणाले पहा. खूप छान उत्तर आहे. पंत म्हणाले, तो नमस्कार तुला केलेला नसून तुझ्या भगव्याला केला. ते ऐकून तो चपापला आणि मग पंतांची बोधवाणी स्त्रवू लागली. त्याला त्यांनी काही दिवस बेळगावात स्वतःजवळ ठेवून घेतलं. प्रेमळ संभाषण त्याच्या हृदयी रुजलं. आत्ममंथन केलं. खरोखरीच आपली वृत्ती ह्या भगव्या वेशास अनुकूल आहे की केवळ हा बाह्योपचार आहे, ह्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर त्याला मिळाले. पंतांचा बोध त्याच्या हृदयी भिडला आणि मग त्या समजावून प्रेमळ सलगीने संभाषणातून पंतांनी त्यास कफनी सोडण्यास लावून, पहा, म्हणजे कोणताही आग्रह नाही, पण प्रेमानं केलं त्यांनी हे सगळं. त्याला कफनी सोडण्यास लावून धोतर, सदरा, कोट वगैरे ग्रहस्थी बाण्याचा पोशाख दिला आणि घरी जाऊन प्रपंच कर असे सांगून पाठवून दिले. तेव्हापासून तो प्रपंच करू लागला. आता आपण पाहतो अलीकडं की भलत्या मार्गाने वाटचाल करणारा, भटकणारा तरुण वर्ग समाज व्यवस्थेस सुरुंग लावण्याचे काम करतो. पण पंतांच्या सारखे पथदर्शक, मार्गदर्शक, दीपस्तंभ त्यांना योग्य मार्गावर वळवून समाज प्रबोधनाचे महान कार्य करतात. त्या पंतांच्या ठिकाणी त्या समाज प्रबोधकास शतवंदन. अशा रीतीनं पंतांनी केवळ शारीरिक व बाह्य संन्यास घेण्यापासून अनेकांना परावृत्त केले. त्यांना संसारी केले. तुटणारे संसार सांधले, प्रेमरज्जुनी बांधले आणि मग चरणी गुरुच्या मस्तक ठेविता अनुपम सुख झाले ही अनुभूती येऊ लागली. चला ऐकूयात प्रेमलहरीतील प्रेमळ पद, प्रेमळ लता दिदींच्या आवाजात पद क्रमांक 1783. चरणी गुरुच्या मस्तक ठेविता अनुपम सुख झाले. चरणी गुरुच्या मस्तक ठेविता अनुपम सुख झाले, झाले, अनुपम सुख झाले. वरद हस्त ठेविता मस्तकी, वरद हस्त ठेविता मस्तकी, मनाहून मनी गेले, गेले, मनाहून मनी गेले, गेले, अनुपम सुख झाले, झाले, अनुपम सुख झाले. चरणी गुरुच्या मस्तक ठेविता अनुपम सुख झाले, झाले, अनुपम सुख झाले. गुरु शिष्यैक्य खूण धाविता, गुरु शिष्यैक्य खूण धाविता, भानची उडाले, उडाले, भानची उडाले, उडाले, अनुपम सुख झाले, झाले, अनुपम सुख झाले. चरणी गुरुच्या मस्तक ठेविता अनुपम सुख झाले, झाले, अनुपम सुख झाले. दत्तावधूत धन्य सद्गुरु, दत्तावधूत धन्य सद्गुरु, निज प्रेमा
सुख झाले झाले, अनुपम सुख झाले. चरणी गुरुच्या मस्तक ठेविता, अनुपम सुख झाले झाले, अनुपम सुख झाले झाले, अनुपम सुख झाले. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. पंतमाऊली होतीच तशी, होतीच नाही आहेच तशी, अनुपम सुखदाई कृपाळू आई, मजला ठेवियले पायी. पंतांचे अनेक स्वभाव विशेष आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. कसे तर पंतांना मान मरातप बिलकुल आवडत नसे. गाजावाजा, बाह्य नमस्कार, सोपस्कार, जय जयकार हे सगळंच त्यांना अगदी अस्वीकार. कसं होतं ना की कशासाठी प्रसिद्धी ही, घालमेल कुणासाठी, कशासाठी प्रसिद्धी ही, घालमेल कुणासाठी, हवे हवेचे रोज कित्ते, गिरवायाचे कशासाठी. फुकाचीही बडे जावी, फुकाचीही बडे जावी, बाजार हा प्रसिद्धीचा, अशाने का कधी भेटे, अशाने का कधी भेटे, स्वामी अष्टसिद्धींचा. प्रसिद्धी, प्रसिद्धी परामुक्ता, निगर्वी, प्रेमळ स्वभाव व बोध करण्याची थेट हृदयाला भिडणारी कथनशैली. पंतांनी आग्रह कशाचाच धरला नाही, तर अतिशय कुशल संचालकाप्रमाणे कित्येकांना मौलिक सल्ल्यातून, अडचणीतून अगदी छान पार पाडले. तर कसं एक त्यांची छोटीशी गोष्ट ऐकूयात आपण. तर काय झालं की पंतांच्याकडे एक तक्रार आली एका इसमाच्या बाहेर ख्यालीपणाची. घरी लक्ष्मी समान पत्नी असता बाहेरील परस्त्री नादाचा पतनाचा मार्ग तो चालू लागला. पंतांच्या कानावर ही गोष्ट आली. त्याच्या संसाराचा बेरंग होत होता आणि तो मात्र बाहेर रंगत होता. पंतांनी ऐकून घेतलं, त्याला बोलावलं, रागवले तर नाहीतच, उगीच उपदेश पण नाही केला. एवढंच म्हणाले, तुझं मन बाहेर रंगतं ना, रमतं ना, घरी नाही रमत. आता हा बाहेरचा नाद सोडणं तुला नाही जमत. ठीक आहे, बाहेरचा नाद जमतो, आवडतो, मग तेच कर. पण मग आवडतं तेच करायचं तर मग एकच का, दोन दोन कर की, हवे तेवढे कर नाद. आवडतं ते कर, पण एकाऐवजी दोन करायला काय हरकत. तो इसम हे ऐकून एकदम खुश झाला. अरे पंत सांगतात एकाऐवजी दोन कर, आवडतं ते कर. आणि त्यांनी तसं केलं. आणि मग काय झालं बघा, आणि मग काय झालं, आधी एका परस्त्रीत त्याचं मन रंगलं, गुंतलं होतं, रमलं होतं, ते आता दोघींच्यात, दोन स्त्रियांच्या मध्ये विभागायला लागलं. कुठं तर आता मन नेमकं लागावं लावावं हे त्याला कळेनासं झालं. त्याची एकाग्रता घटली, हटली. मन कुठं लावावं, एका जागेला काही लागेना चित्त. सैरभैर झाला आणि सुबह का भुला शाम को घरी परतला. त्याला आपली चूक कळली. पतिव्रता पत्नी तिची महती प्रेमा समजला आणि पंतांचा अचूक बोध बघा ना कसा अचूक फळला. म्हणून म्हणावेसे वाटते की सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशनचे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल पंतांनी इथे किती लिलया अप्लाय केले. म्हणून खरंच माझ्या मते पंत मॅनेजमेंट गुरु झाले. अशा अनेक कथा, अनेक अनुभव. तर आता आपल्या कथानकात येऊ पाहतायत तिघे जण. ते कोण, तर बेडकिहाळचे बाळासाहेब इनामदार, आपटे मास्तर व वामन जोशी. तिघेही अगदी निस्सीम पंतभक्त. पंतांनी बेडकिहाळास यावे, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढावी, त्यांना चांदीचा कमंडलू व इतर चांदीची उपकरणे, कफनी अर्पण करावी,
ही बाळासाहेबांची व सगळ्यांचीच अगदी मनापासूनची इच्छा. त्यासाठी त्यांनी अगदी मनापासून प्रयत्नांची शर्थ केली. पण काही ना काही कारणाने पंतांचे बेडकी हाळास येणे काही जमले नाही. त्यांनी पंतांसाठी बनवलेल्या वस्तू पंतांच्यापर्यंत पोहोचल्या खऱ्या, पण पंतांची पावलं आता बेडकी हाळास लागणार नाहीत याची बाळासाहेबांना खात्री पटली. ते फार खिन्न उदास झाले. त्यांचे लक्ष संसारात लागेना. आणि मग त्यांनी काय केलं की स्वतःच व आपटे मास्तर आणि वामन जोशी यांच्यासह, म्हणजे ते तिघे, जप, तप, वैराग्य, वेदांत चर्चा ह्यात इतकं गुंतवून घेतलं की आपले संसार आहेत, आपली बायका पोरं आहेत, आपल्या घरी वडीलधारी मंडळी आहेत, संसारातील काही कर्तव्य आहेत, याचं भानच उडालं. बाह्य वैरागी मन बुडाले. मोठ्याने परोपरीने सांगून पाहिले, पण काही उपयोग नाही. शेवटी तर एकदा कहरच झाला. एके दिवशी ही त्रिकुटी चक्क भगवे धारण करून घरातून निघून गेली. संसाराकडे पाठ फिरवली. त्या घरच्यांच्या लक्षात आल्यावर खूप त्यांना त्रास व्हायला लागला आणि मग शोधाशोध सुरू झाली. मग कुणीतरी सांगितलं ते गळदग्याजवळ आहेत. मग ते गळदग्याजवळ असल्याचे कळल्यावर परत आणण्यास, त्यांना परावृत्त करण्यास चुलते, वडील, कोण कोण खूप लोक गेले, पण हे काही ऐकायला तयार नाहीत. मग कुणाला तरी सुचलं, कारण त्यांचं पंतांच्यावरचं प्रेम काही जणांना माहिती होतं. आणि मग आता तात्पुरते घरी चला, पंतांच्या कानावर हे सारं घालूयात आणि ते सांगतील तसं करूयात. आता पंतांच्यावर तिघांचीही भक्ती. हे ऐकून, पंतांचं नाव ऐकून मग ते तयार झाले म्हणजे कायमचे नाही, तात्पुरते घरी परतायला, संन्यास घेण्यास पंतांची परवानगी मागायला. आणि मग ही गोष्ट हळूहळू पंतांच्या कानी पोचली की हे सगळे म्हणजे तिघजण घरातनं बाहेर जात आहेत, संन्यास घेऊन निघून जाते. ती प्रेमळ आई मनी गहिवरली. आपली पिल्लं संसार सोडून वनी जाण्यास निघाली. पंतांचं अंतःकरण पिळवटून निघालं. आणि मग त्या तिघांना, फक्त तिघांनाच नव्हे हो, आपल्या सर्वांनाच एक उद्बोधक, प्रेरक, मार्गदर्शक, सहाय्यक, प्रेमळ बोधाच्या लहरी स्त्रवू लागल्या. आईचं प्रेम सहस्त्र धारांनी वाहू लागलं. तर हे आईचं प्रेम, पंतमाऊलीचं बोधरूपी प्रेम किती वर्णावं. तो नाद, तो बोध, ते प्रेम, ते आईचं काळीजच जणू. शब्द गंगेत न्हाऊ लागलं. त्याचा नाद कानी आला. वाराही मग स्तब्ध झाला. देहाचे या कर्ण जाहले. पंतांची बोधवचने, प्रेम कानामध्ये भरून घेऊ. मला येतंय ऐकू, पण मी एकटीनच का, आपण सारे मिळून ऐकू. हा अवीट प्रसंग व बोध पंतकृपेने सुचलेला त्याच्याच चरणी अर्पण. तर कसं झालं होतं की पिल्लं सोडून जाऊ लागली, भलत्या मार्गी उडू लागली. पंतमाऊली व्याकुळलेली, आर्त स्वराने काय म्हणाली. एक जुनी छान एक गाणं आहे की या चिमण्यानो परत फिरा रे. तर पंतमाऊली काय म्हणाली की या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. 10 दिशांनी ग्रासू लागे अज्ञानाचा पूर. 10 दिशांनी ग्रासू लागे अज्ञानाचा पूर. अशा अवेळी जाऊ नका रे आई पासून दूर. ते निघाले होते ना आईपासून दूर, पंताला सोडून. भगवे नेसुनी संन्यासी होऊनी जाता का काननी. पंत म्हणतात, भगवे नेसुनी संन्यासी होऊनी जाता का काननी. नका जाऊ रे असे रुसूनी आईसी सोडूनी. भगवी कफनी तनुवरी घेता
भगवी कफनी तनुवरी घेता संन्यासी होते का कुणी? खरा संन्यास भोगायाचा, खरा संन्यास भोगायाचा संसारी राहुनी. मम बाळांनो संसारातच, मम बाळांनो संसारातच त्याग वृत्ती साधा. लक्ष देऊनी ऐका ऐका सकल पंतबोधा. लक्ष देऊनी ऐका ऐका सकल पंतबोधा. तुम्ही ठरविले जावे काननी. तिघांनी ठरवलं होतं ना की तुम्ही ठरविले जावे काननी. मग मम आज्ञेची वाट कशास्तव. मग माझी परवानगी कशाला? मम आज्ञेची वाट कशास्तव. मी आई संसारी असता, पंत संसारातच राहिले. मी आई संसारी असता आज्ञा देईन तेही अशास्तव. तुम्हा वाटते जाऊ काननी, तिघे मिळूनी घरदारा त्यजुनी. आता असं सांगा की तुम्हा वाटते जाऊ काननी, तिघे मिळूनी घरदारा त्यजुनी. तिथे जाऊनी उदर भरणा, दुजा संसार चूल मांडुनी. नसेल मांडा याची चूल, पोट तर भरायला पाहिजे की नाही. मग नसेल मांडा याची चूल, तर मग दारोदारी फिरणे आले. मग उदरनिर्वाह भिक्षा मागुनी. भिक्षा मागावी लागेल. मग किती सांगू रे पोरांनो समजावुनी. बाईल पोरे अशी त्यजुनी, भासे सुटका संसारातुनी. कोणा भूषण याने सांगा, घरच्यांसी ऐसे दुःख बोनी. मनशांतीस्तव फिर फिर फिरता, माऊलीस ह्या कसे विसरता. कारे उगाच रुसता फुगता, पंत मायही दूर सारता. तिळतिळ माझा जीव तुटे रे, तिळतिळ माझा जीव तुटे रे. अशी पळपुटी पंतले करे. साधन सेवा न लावी काही, साधन सेवा न लावी पाठी. असा सद्गुरु जगी कुठे रे. मम बाळानो परत फिरा रे, मम बाळानो परत फिरा रे. संसारी गुरुदत्त स्मरा रे. कर्म कांडते नकोच काही, भवसागर हा सहज तरारे. उबगोनी ह्या संसारासी, भगवे नेसून वनी राहशी. उबगोनी ह्या संसाराशी, भगवे नेसून वनी राहसी. समजावून सांगतो ऐकना, प्रपंची राहुनी हो संन्यासी. प्रेम कुठे मम उणे वाटले, माझ्या प्रेमात काही चूक झाली का? प्रेम कुठे मम उणे वाटले, वचन कधी मम खोटे ठरले. निघून जाण्याचे हे ऐसे, असे काय रे विपरीत घडले. संसारी मी आई तुमची. पंत म्हणतात, संसारी मी आई तुमची, मम बाळे संन्यासी कैसी. माझी महती वाढाया म्हणता, त्यांना वाटलं की त्यांना गुरुची महती वाढेल. माझी महती वाढाया म्हणता, करणी तुमची समजे नासी. नाही कर्म उपाधी बाधा, नाही कर्म उपाधी बाधा. काही सुद्धा करू नका रे. बसल्या जागी सर्व पुरवितो, बसल्या जागी सर्व पुरवितो. पंता दूर सारू नका रे. वनात जाऊनी वन संसारा, घ्याल लावुनी पाठी मागे. एका संसारा टाकूनी, मांडालच ना दुसरा तेथे. एक टाकता दुजे लेता, एक मोडता दुजे जोडता. ऐकू दे तरी काय नेमके, काय तोडता काय सांधता. कर्तव्ये पाठीशी असता, सगळ्यांच्या मागे कर्तव्य होती की कर्तव्ये पाठीशी असता. त्या कर्तव्या पाठ दाविता. पुळचट भित्रट वृत्ती दावुनी, व्याघ्राचे बच्चे म्हणविता. अनुभव मिळतो संसारातची, संसारात राहून अनुभव घ्या. अनुभव मिळतो संसारातची, तो टाकूनी जाऊ नका रे. अंधाराची चाहूल लागे, या बाळानो परत फिरा रे. अहम ममता समूळ खंडिता, कर्तृत्वाभिमान टाकिता. अहम ममता समूळ खंडिता, कर्तृत्वाभिमान टाकिता. प्रपंच हाची परमार्थ होतसे, प्रपंच हाची परमार्थ होतसे. खूण पुसे रे त्या गुरुदत्ता. गृहस्थाश्रमी मनवैरागी,
गृहस्थाश्रमी मनवैरागी करोनी साधा वे परमार्था कर्तव्याचे पालन करण्या गीता कथिली कृष्णे पार्था. परता मागुनी या पिल्लानो. पंत परोपरीनं त्यांना सांगतायत की परता मागुनी या पिल्लानो पंतद्वार हे सदैव उघडे. बाळांसाठी, पिल्लांसाठी हृदय आईचे पहा धडधडे. ऐका आई बोलाविते, ऐका आई बोलाविते, टाका आता पाऊल मागे. परोपरीने तुम्हा सांगतो, व्हारे व्हा आता तरी जागे. पंतांनी खूप अगदी प्रेमानं सांगितलं आणि कथा ही पुढे सरकली. कथा ही पुढे सरकली. आनंदाची झाली दिवाळी. आली आली परतुनी आली, आली आली परतुनी आली. त्या तिघांना पटलं. ते परतले त्यांच्या विचारापासून. आली आली परतुनी आली, माय लेकरे भेटी झाली. प्रपंच हा परमार्थ कराया, पिल्ले परतुनी आली आली. अज्ञानाचा तम मावळला, अज्ञानाचा तम मावळला. पंतबोध हा हृदयी ठसला. एकमेवा द्वितीय ऐसा, पंत गुरु सम दुसरा कुठला. आपणही या संसारातची राहून घ्यावे अनुभव काही. आपणही या संसारातची राहून घ्यावे अनुभव काही. कमलदल पत्रावत राहुनी, श्वासोश्वासी दत्त गुरु आई. श्वासोश्वासी पंत गुरु आई. श्री गुरुदेव दत्त. तर अशा रीतीनं पंतांची वाट चुकलेली, भटकलेली लेकरं परत फिरली. संसारात राहून विरक्त आणि विरक्तीत राहून संसारी. रमली अवधूत दरबारी आणि म्हणू लागली, आम्ही घरबारी घरबारी घरबारी, आम्ही घरबारी घरबारी घरबारी. तर असा हा पंतबोध, पंतजीवन, पंतचरित्र हा बोध आजच्या काळात अगदी चपलक बसेल असा, मनी ठसेल असा. कधी कधी आपणही गृहकलहास, संसारातील कटकटीस, अडचणीस, संकटास कंटाळतो. कधीतरी वाटतं, असं होतं कधी कधी, वाटतं दूर निघून जावं, सारं सारं सोडून द्यावं. पण मग दूर गेलं तरी दूरचा संसार लागतो पाठी. मग ही दूर जाण्याची, सारं सोडण्याची उठाठेव आणि उसाबर कशासाठी? कशासाठी ही पायपीट? काही पण करण्यापूर्वी विचार करावा नीट. मान्य आहे, येतो कधी कधी वीट, पण मग आपण व्याघ्राचे बच्चे होऊन राहायचे ना धीट. पंतांचा असा बोध अगदी ठायी ठायी आढळतो. पूज्य केशव रामचंद्र दिवेकर लिखित पंतचरित्रातील 41वे प्रकरण बाळासाहेब इनामदारांच्या सदर वर्णिलेल्या प्रसंगाचे खूप छान वर्णन करते. तर पुष्प 7वे पराग 49वा व पुष्प 8वे पराग 82वा अगदी हृदयास भिडणारा, कोरून ठेवावा असा बोधकथन करते. त्या वाङ्मयास, बोधास सहस्त्रवार वंदन. हा बोध केवळ नमूद करण्यासाठी, लिहिण्यासाठी, ऐकण्यासाठी, सांगण्यासाठी नाही, तो आहे आचरण्यासाठी. पंतांनी सांगितलं, आपण वाचलं, ऐकलं, लिहिलं, इथे पूर्णविराम नाही. तर पंतांनी जे काही सांगितलं, आपण जे काही सांगितलं, वाचलं, तसं केलं, तसं झालं, होतच राहिलं. बोले, ऐके, सांगे, वाचे, लिहिले, तैसा चाले, तरच खरे पंत समजले. नाही तर मग बोलाचीच कढी, बोलाचाच भात. कैसा भेटे सांगा मग गुरुनाथ, कैसा भेटे सांगा मग रघुनाथ. पंतांचे जगणे अंगीकृत करणे, पंतांचे जगणे अंगीकृत करणे, पंतरूपी एक रूप होणे, पंतरूपी एकरूप होणे. हेची आम्हा ठावे पंत गुण गावे, हेची आम्हा ठावे पंत गुण गावे. सर्वत्र पहावे पंत रूप, प्रपंच हा परमार्थ करावा. पंतबोध हा मनी ठसावा, नित्य आपण हा बोध असा आचरणात आणावा. हेच आम्हा ठावे. श्री गुरुदेव दत्त.
तर प्रेमळानो, हे अवीट बोधाचे, आईच्या प्रेमोद्गाराचे 21वे पुष्प चला अर्पूयात श्रीपंतचरणी आणि रममाण होऊयात प्रेमलहरीतील प्रेमळ लता दिदींच्या आवाजात ह्या भजनात. पद क्रमांक 2283. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. श्री गुरुदेव दत्त. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. नाही कुणाचे नाही आमुचे, नाही कुणाचे नाही आमुचे, सहजची अविलास, सहजची अविलास. आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. जन्म मृत्यू मिथ्या दिसती, जन्म मृत्यू मिथ्या दिसती, नित्य निरंजनी वास, नित्य निरंजनी वास. आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. दत्तावधूत सद्गुरु चरणी, दत्तावधूत सद्गुरु चरणी, सेवितो प्रेमरस, सेवितो प्रेमरस. आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. संसारी उदास आम्ही अवधूताचे दास. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.